लग्न किंवा पार्टी किंवा जे ऑफिस असतात, ऑफिसमध्ये जे 20 लिटरचे ड्रिंकेबल जार येतात, त्या जारमध्ये जो पाणी असतो, तो पाणी जर थंड केलं जातं, ते थंड करण्यासाठी हा आरो चिलर आहे. आरो चिलरचे मी तुम्हाला कंपाऊंड सांगतो. हा आपण कॉम्प्रेसर बसतोय, हा कॉम्प्रेसर आहे. कॉम्प्रेसरचं गॅस सप्लाय करायचं काम. त्याच्यानंतर पाठीमागे आपण बघितलं तर हा हीट एक्सचेंजर आहे. हा नवीन पद्धतीचा हीट एक्सचेंजर आहे. इट्स कॉल्ड पीएचई, प्लेट टाईप हीट एक्सचेंजर. याच्यामध्ये बघत असाल तुम्ही, तो वरती तुम्हाला 2 पाईप दिसत आहे, तसेच खालती 2 पाईप असतात. वरचा जो पाईप आहे त्याच्यातून गॅस इन होतो आणि हा जो पाईप आहे पाण्याचा, या पाण्याच्या पाईप मधून वॉटर आउट होतो. खालून गॅस आउट होणार आणि पाणी इन होणार, असं रिव्हर्स पोझिशन मध्ये ही पीएचई बसवलेली असते. ही पीएचई थंड होत राहते गॅस सर्क्युलेशनमुळे. याच्यामध्ये गॅस असल्यामुळे गॅस थंड होतो. पीएचई म्हणजे प्लेट टाईप हीट एक्सचेंजर. वेगवेगळ्या प्रकारचे 2 प्लेट्स त्याच्यामध्ये वापरलेले असतात आणि ते एकमेकांना टच केलेले असतात. गॅस सर्क्युलेशनमुळे ती प्लेट थंड होते आणि ती पाण्याची जी प्लेट आहे त्याला थंड करते आणि त्याच्यातून जो वॉटर सर्क्युलेट होतो तो पाणी थंड होतो. त्याच्या बाजूला बघत असेल तर तुम्ही, हा पंप आहे. हा साधा जो आपण घरी पंप वापरतो तो पंप आहे. या पंपचं काम आहे वॉटर सर्क्युलेशन करणं. जे टँक मध्ये पाणी असतं त्या टँक मधून पीएचई मध्ये पाणी टाकणं आणि पीएचई मधून बाहेर पाणी सोडणं, या पंपचं कार्य आहे. त्याच्यानंतर वरती तुम्ही बघत असाल तर वरती हा कंडेन्सर आहे. ही टोटल रिफ्रिजरेशन सिस्टीम तुम्ही इथे बघताय. कॉम्प्रेसर, कंडेन्सर, कूलिंग कॉईल. कूलिंग कॉईलच्या ऐवजी आपण इथं पीएचई वापरतो. खाली त्याचं फिल्टर लावलेलं आहे. फिल्टरच्या पुढे आपण कॅपिलरी लावतो आणि इथे समजा जो पॅनल आहे हा पूर्ण फ्रंट पॅनल असतो. पॅनलवरती आम्ही सगळे इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स बसवलेले असतात. इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स मध्ये सबझिरो असतो, एक अँटीफ्रीज असतो, त्याच्यानंतर सिलेक्टर स्विच असतात, वेगवेगळ्या प्रकारचे एलईडी असतात जे तुम्हाला इंडिकेट करतात. इन केस चिलर मध्ये काही प्रॉब्लेम आला तर चिलर इटसेल्फ डायग्नोसिस करतो आणि डायग्नोसिस करून तो तुम्हाला इंडिकेट करतो का त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे. त्या हिशोबाने कस्टमर आम्हाला कॉन्टॅक्ट करतो. कस्टमरचा कॉन्टॅक्ट झाला का कस्टमर आम्हाला एक स्क्रीनशॉट किंवा फोटो पाठवतो. त्यानुसार आम्ही इथून जो टेक्निशियन पाठवणार त्याला सगळं अलॉंग विथ इक्विपमेंट पाठवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं विदिन 24 आवर्स आम्ही सर्व्हिस बॅकअप देतो. त्याच्यामुळे आज आमची जी कंपनी नाव लौकिकाला आली त्याचं कारणच आहे की आम्ही सर्व्हिस मध्ये फार प्रॉम्प्ट आहे, फास्ट आहे. आणि आमची कॉन्सेप्ट अशी आहे की वी आर डिझायनिंग इंडिका कार. इंडिका कार अशी जी कोणीही रिपेअर करू शकतो. तर आम्ही या पद्धतीने त्याच्यामध्ये वायरिंग केलेली, या पद्धतीने त्याचा डायग्राम बनवलेला आहे. त्या कस्टमरने आम्हाला इन्फॉर्म केलं आणि तिथे समजा एखादा इलेक्ट्रिशियन असेल तर तो इलेक्ट्रिशियनला आम्ही तिथं फोनवरच गाईड करतो. तर ही कॅन स्टार्ट दॅट मशीन विदिन 15 to 20 मिनिट्स. आमचा टॅट आहे 1 तास. 1 तासाच्या आत कस्टमरचं मशीन चालू व्हायला पाहिजे. ओके, काही मेजर इश्यू असेल, कॉम्प्रेसर गेलेला असेल, काही मोठा इश्यू असेल तर विदिन 24 आवर्स. पण मायनर काही प्रॉब्लेम असेल आणि मायनर प्रॉब्लेमसाठी विदिन 1 hour ही कॅन स्टार्ट द मशीन. दॅट्स वाय एव्हरीवन इज प्रिफरिंग 7 स्टार वॉटर कूलर अँड वॉटर चिलर. आता वॉटर चिलर नंतर आपण बघणार आहे वॉटर कूलर. वॉटर कूलर बद्दल सरांनी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा तुम्ही जो समोर बघताय तो 4080 वॉटर कूलर आहे. 4080 वॉटर कूलरचा अर्थ असा का 40 लिटर कुलिंग कॅपॅसिटी पर आवर, 80 लिटर स्टोरेज कॅपॅसिटी. त्याची तुम्ही टँक बघत असाल तर ही 80 लिटर स्टोरेज टँक आहे. याच्यामध्ये 80 लिटर पाणी स्टोर होतो आणि 40 लिटर कुलिंग कॅपॅसिटी पर आवर म्हणजे एका तासाला तो 40 लिटर पाणी थंड करणार. ते 40 लिटर 2 तासानंतर तुम्हाला 80 लिटर मिळतं. याची डिझायनिंग आम्ही इतकी सोप्या पद्धतीने केलेली आहे. खाली तुम्ही समजा जे रेफ्रिजरेशन सिस्टीम बघत असाल, ती रेफ्रिजरेशन सिस्टीम आम्ही इतकी साध्या आणि सिंपल डिझाईन केलेली आहे. कोणताही टेक्निशियन खाली बसून व्यवस्थित सगळे पार्ट, सगळे कंपोनंट ते रिप्लेस करू शकतो. प्रत्येक गोष्ट ऍज पर IS 1475 स्टँडर्ड नॉर्म आहे गव्हर्नमेंटचा. त्या नॉर्म्स प्रमाणे आम्ही पूर्ण वॉटर कूलर मॅन्युफॅक्चरिंग करतो. हा कॉम्प्रेसर आहे, ही कंडेन्सर फॅन मोटर आहे, हा कंडेन्सर आहे, ही व्हेंचुरी आहे. ही सगळी कॉपर ट्युबिंग वरतून आलेली. याला आम्ही कनेक्ट करून पूर्ण कम्प्लीट करून हा वॉटर कूलर आपण कम्प्लीट करतो. आता सरांनी तुम्हाला ऑलरेडी प्रोसेसिंग चिलर दाखवलेलं आहे. चिलरचे जसे प्रकार तुम्हाला सांगितले, एक असतं आरो चिलर, दुसरं प्रोसेसिंग चिलर. प्रोसेसिंग चिलर सरांनी सांगितलं जेवढे प्लॅस्टिक मोल्डिंग मशीन असतात त्या प्लॅस्टिक मोल्डिंग मशीनची डाय असते त्याला थंड करण्यासाठी प्रोसेसिंग चिलर वापरला जातो. आता हा पर्टिक्युलर प्रोसेसिंग चिलर असा आहे की जे प्लॅस्टिक पार्ट डायमधून निघतात ते डायला, ते पार्ट इथं थंड करण्यासाठी हा चिलर वापरलेला आहे. याला मी वेगळे प्रकार करतो. याच्यामध्ये तुम्ही एक कॉईल बघत असेल, कॉपर कॉईल. ही कॉपर कॉईल टँकच्या आतमध्ये आहे आणि वॉटर कूलर मध्ये कॉपर कॉईल ही टँकच्या बाहेर मध्ये असते. कारण वॉटर कूलर हा ड्रिंकेबल आहे आणि हा इंडस्ट्रियल आहे. इंडस्ट्रियल कॉपर मध्ये कोणतेही म्हणजे पाण्यामध्ये काही कंपोनंट, काही इंग्रेडियंट्स मिक्स झाले तरी त्या पाण्याला प्रॉब्लेम येत नाही. परंतु ड्रिंकिंग वॉटर हा हायजेनिक पाहिजे, त्याच्यामुळे ड्रिंकिंग वॉटरसाठी कॉपर कॉईल ही बाहेरच्या बाजूने असते आणि प्रोसेसिंग चिलर मध्ये जी कॉईल असते ती आतमधून असते. ती आतमध्ये तुम्ही बघत असेल, ही तुम्हाला पूर्ण कॉपर कॉईल दिसते. ती कॉपर कॉईल थंड होते, ती कॉपर कॉईल पाण्याला थंड करते. त्याचप्रमाणे आता आम्ही डेअरीमध्ये पण काम करतो. डेअरीमध्ये काम करत असताना आता आम्ही मिल्क चिलर बनवलेला आहे. मिल्क चिलर याच्यामध्ये 2 कंपार्टमेंट आम्ही केलेले.
हा एक कंपार्टमेंट काऊसाठी आणि एक कंपार्टमेंट बफेलोसाठी. वेगवेगळे कंपार्टमेंट असल्यामुळे ते वेगवेगळे जे मिल्क आहे याच्यामध्ये टाकतात. हा वरचा जो स्टँड तुम्ही बघताय, या स्टँड मध्ये एक गिअर मोटर फिक्स केली जाते आणि ती गिअर मोटर या जो मिल्क आहे त्याला एजिटेशनचं काम करते. मिल्क हे आपल्याला सतत ढवळत राहावं लागतं, कारण त्याला तुम्ही ढवळलं नाही तर त्याची जी कुलिंग आहे ती फक्त कॉर्नरला होणार, मध्ये होणार नाही, आणि मध्ये नाही झाली तर मधलं जो मिल्क आहे ते खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे सगळं सतत त्याला स्टरलाइज करावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही इथं ते पंप वापरलो. त्याच्यानंतर त्याची रेफ्रिजरेशन सिस्टीम आहे. रेफ्रिजरेशन सिस्टीम ही सगळ्यांची जवळपास कॉमन असते. कॉम्प्रेसर, कंडेन्सर, कूलिंग कॉईल याला थोडंसं मायनस टेम्परेचर असल्यामुळे याला थोडे वेगवेगळे कंपोनंट वापरावं लागतात. ते रिसिव्हर वगैरे इथं ते आम्ही वापरलेले. इथं आम्ही आणखी एक वेगळा प्रकार पार्ट वापरलाय. इट्स कॉल्ड एक्सपान्शन वॉल. एक्सपान्शन वॉल ऍज पर युअर रिक्वायरमेंट तो तुम्हाला गॅस सप्लाय करतो. त्याच्यानंतर हा जो चिलर आहे हा छोट्या प्रकारचा चिलर आहे. हा 1 टनचा चिलर आहे, तो 2 टनाचा चिलर आहे. ठीक आहे, आता काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. Participant, do you have any question to directly ask Mr. Robsek, sir? याच्यासाठी जे मॅन्युफॅक्चरिंग साठी जे मेजर कंपोनंट लागतात ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा जो सिलेंडर आहे इट्स अ नायट्रोजन N2 सिलेंडर. नायट्रोजन मोस्टली आपल्याला जेव्हा आमची सिस्टीम पूर्ण कम्प्लीट होऊन जाते, जेव्हा आमचं ब्रेजिंग होऊन जाते, ब्रेजिंग झाल्यानंतर ते पूर्ण सिस्टीम कम्प्लीट झाल्यानंतर त्याला लीक टेस्टिंग करण्यासाठी आम्ही हा नायट्रोजन गॅस वापरतो. नायट्रोजन इट्स हाय प्रेशर गॅस. हाय प्रेशर गॅस आम्ही सिस्टीम मध्ये पूर्ण इन्सर्ट करतो आणि त्याला प्रेशराईज करून 24 आवर्स आम्ही त्याला लीक टेस्टिंगसाठी किंवा ऑब्झर्वेशन मध्ये ठेवून देतो. इन केस गॅस लिकेज झाला तर पुन्हा आम्ही त्याला लीक टेस्टिंग करणार. लिकेज नसेल तर मग त्याच्यानंतर हा व्हॅक्यूम पंप आहे. हा व्हॅक्यूम पंप आहे. या व्हॅक्यूम पंपने आम्ही आतमध्ये जो गॅस टाकलेला आहे तो गॅस पूर्ण रिमूव्ह करणार. नॉट दॅट गॅस. जेव्हा सिस्टीम आपण असेंबल करतो तेव्हा एन्व्हायरमेंट मध्ये जी एअर आहे ती एअर सुद्धा त्या सिस्टीम मध्ये सर्क्युलेट होते आणि आपल्याला माहिती आहे की एअर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात आणि ते गॅसेस आणि हे गॅसेस मिक्स झाले तर आपलं जे रिफ्रिजरेशन आहे ते रेफ्रिजरंट व्यवस्थित काम करू शकत नाही. त्याच्यासाठी व्हॅक्यूम पंपने आपण आतमधलं जेवढा मॉइश्चर, जेवढी एअर आहे ती सगळी आपण रिमूव्ह करून घेतो. त्याच्यानंतर हा ऑक्सिजन सिलेंडर. ऑक्सिजन आणि एलपीजी या दोघांचे मिक्सचर आम्ही ब्रेजिंगसाठी वापरतो. त्याच्यानंतर हा जो पंप आहे इट इज अ रिकव्हरी पंप. तुम्ही जेव्हा कोल्ड स्टोरेज किंवा ग्रेप एक्सपोर्ट युनिट बघत असाल तिथे जी सिस्टीम असते ती सिस्टीम फार मोठी असते. तिथे गॅसची क्वांटिटी साधारणतः 100 किलो 150 किलो पर्यंत असते. तर समजा सिस्टीम लिकेज असेल ते इमिजिएटली लक्षात आली आणि सिस्टीम मध्ये 100 किलो ऐवजी 80-90 किलो गॅस असेल तर तो गॅस आपण एन्व्हायरमेंट मध्ये सोडू शकत नाही. इट्स हार्मफुल फॉर एन्व्हायरमेंट. मग तो गॅस आपण बाहेर काढायचा. मग बाहेर काढण्यासाठी आपल्याला जो युनिट लागतो इट्स अ रिकव्हरी पंप. या रिकव्हरी पंपने आपण तो पूर्ण गॅस करून घेतो. त्याच्यामुळे कस्टमरचा पण बेनिफिट होतो, आपलाही बेनिफिट होतो, एन्व्हायरमेंटचा पण बेनिफिट होतो. सगळ्यात महत्वाचं एन्व्हायरमेंटचा बेनिफिट होतो. आपण तिथे ते जेवढं गॅस वातावरणात सोडणार तो गॅस पूर्ण आपण रिकव्हर करून तो गॅस वाचू शकतो. आता या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला. Participant, do you have any question to directly ask Mr. Robsek, sir? Otherwise, put your question in chat box. हॅलो. वॉटर कूलरची जी कॉईल असते, वॉटर कूलरला रिक्वायर्ड टेम्परेचर असतो 10 to 15 डिग्री सेल्सिअस. जेव्हा आपल्याला 10 डिग्री सेल्सिअस घ्यायचा असतो तो -10 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण कॉपर कॉईल शेल्ड करू शकतो. अच्छा, चिलर कोणता चिलर? विच चिलर यू वॉन्ट? आरो और
processing chiller. Sorry. RO. This is RO chiller. हा RO चिलर जो आहे तो ड्रिंकिंग वॉटरसाठी आपण यूज करतो. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी कॉम्प्रेसर, कंडेन्सर आणि पीएचसी कॉइल. पीएचसी कॉइल हे पाणी थंड करण्याचं काम करतं. हे पूर्ण रेफ्रिजरेशन सिस्टीम आहे. इट्स हायजेनिक रेफ्रिजरेशन सिस्टीम. पीएचसी मध्ये दोन प्रकारचे प्लेट असतात, एक कॉपर प्लेट, एक एसएस प्लेट. कॉपर प्लेट मधून गॅस सर्क्युलेट केला जातो आणि जी एसएस प्लेट आहे त्या एसएस प्लेट मधून पाणी सर्क्युलेट केलं जातं. RO chiller is not harmful for anyone. It's hygienic. काही प्रश्न असतील तर ठीक आहे, नाही तर आपण हा प्रोग्राम संपला असं आपण जाहीर करतो. आणि मी आय एम थँकफुल ऑफ माय शिक्षण नाशिक प्रेसिडेंट मिस्टर विलास अस्टेकर जी, माय प्रेसिडेंट इलेक्ट मिस्टर गायधनी सर, उपाय सर and entire college team. Thanks once again. In future also, if any students having any problem, any doubt, you can take my number from Upay sir and you can contact me from ISRE platform, not individual platform. I request you please contact me on ISRE platform. Thank you. सर एक क्वेश्चन असा आलाय की कुठल्या टाइपचे रेफ्रिजरंट्स वापरले जातात? हा, पूर्वी जे रेफ्रिजरंट वापरायचो तो R12 बंद झालेला आहे. आता R22 आम्ही चिलर मध्ये वापरतो, परंतु R22 सुद्धा आता फार कमी होत चाललेले आहे. आता आम्हाला R410, 407, 404 हे रेफ्रिजरंट वापरून आता आम्ही सिस्टम डिझाईन करतोय. आणि कूलर्स आम्ही मोस्टली 134A मध्ये बनवतोय. अप टू 100 लिटर वी आर युझिंग 134A रेफ्रिजरंट फॉर वॉटर कूलर. आणि 1 टन चिलर पर्यंत आम्ही 134A वापरतो. 1 टन चिलरच्या वरती 2TR, 3TR आणि 5TR. याच्यामध्ये सध्या आम्ही बिकॉज ऑफ द कॉस्ट वी आर युझिंग R22. But when I want to supply that chiller in pharma industry or big industry, there is a environment concern. तिथं मी R407 किंवा 404 चे चिलर सप्लाय करतोय. आणि जास्तीत जास्त काय कॅपॅसिटी पर्यंत बनवतो? म्हणजे मुलांना हे माहिती आहे की घरात जो फ्रीजर असतो तो 500 किलो जूल किंवा त्या रेंज मध्ये असतो, 0.5 TR, किंवा घरातले जे एसी असतात ते 1 TR, 1.5 TR, 2 TR या रेंज मध्ये. तर आपण जे बनवत आहात ते अगदी स्मॉल कॅपॅसिटी पासून सेव्हरल TR, तर हायेस्ट कॅपॅसिटी किती आहे आपल्याकडे? आम्ही जो छोटा चिलर बनवतो तो 0.5 TR चा बनवतो. तो सध्या आमचा आता साऊथ आफ्रिकेला जाणार आहे. एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नाशिक मध्ये, ते एनग्रेविंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग करतात. त्याची जी टीप आहे त्या टीपला थंड करण्यासाठी आता आम्ही 0.5 चा चिलर डिझाईन केलेला आहे. तो 0.5 चा चिलर आम्ही त्यांना सप्लाय करतो आणि ते भारतामध्ये पूर्ण सप्लाय करतात. त्याच्यानंतर तुम्हाला आता जो वरती सगळ्यात छोटा आता मी चिलर दाखवला आहे, 1 TR चिलर. 1 टन चिलर हा आम्ही प्लास्टिक मोल्डिंग साठी सप्लाय करतो. आणि आम्ही आतापर्यंत आमच्या फॅक्टरीमध्ये 20 TR पर्यंत मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे. आणि आम्ही 150 TR पर्यंत मेंटेन केलेले चिलर. 150 TR अपोलो हॉस्पिटलचं मेंटेनन्स माझ्याकडे होतं. तिथे 150 टनाचे कॉम्प्रेसर्स होतात आणि ते 150 टनाचे इस्क्रू कॉम्प्रेसर होते. इस्क्रू कॉम्प्रेसर आम्ही 150 टनापर्यंत ऑपरेट केले, म्हणजे मेंटेन केलेले आहे. आणि इथं 7 स्टार मध्ये आम्ही अप टू 20 TR पर्यंत मॅन्युफॅक्चरिंग रेग्युलेट करतो. 2 टन, 3 टन, 5 टन हे आमचं एकदम रेग्युलर मॅन्युफॅक्चरिंग आहे. 10 TR आणि 20 TR ऍज पर द कस्टमर रिक्वायरमेंट. पण 10 टन 20 TR हे जे चिलर्स आहे हे मोस्टली प्लास्टिक इंडस्ट्री किंवा इंडस्ट्री सप्लाय केले आम्ही. आरो साठी अजून केलेलं नाही. आरो साठी 5 टनाच्या वरती कोणाची रिक्वायरमेंटच नाहीये. Excellent, sir. You have explained everything in detail. I hope ISRE स्टुडंट्सला सर्व ही माहिती आवडली असेल, तर ते याचा चांगल्या पद्धतीने वापर करतील आणि त्यांचं जे ग्रेडिंग आहे तेही चांगल्या पद्धतीने मिळवतील अशी मी अपेक्षा करतो. रॉबशेख सर तुमचे, त्याचबरोबर प्रेसिडेंट आपले अस्टेकर सर, त्याचबरोबर मेकॅनिकल डिपार्टमेंटचे हेड देशमुख सर, केवी कुशारे सर आणि सर्व फॅकल्टी मेंबर्स
आपण सर्वांनी छान पद्धतीने कोऑर्डिनेट केल्याबद्दल धन्यवाद. अशाच विजिट्स रेग्युलरली अरेंज करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही चांगली जी माहिती आहे ही जास्तीत जास्त माहिती आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद रॉबसेक सर. थँक्यू सर. Thank you so much, sir. May I now request Mr. Vilas Astekar, sir, President, Eastern Nasik Chapter, say a few words. अष्टेकर सर रिकनेक्ट नाही झालेले सर, त्यामुळे यू कॅन प्रोसीड. गायधनी सर आहेत का, एकदा चेक करा. So I request to Mr. B.S. Deshmukh, sir, say a few words. थँक्यू सर. आणि मी या ठिकाणी मराठा विद्या प्रसारक समाजाचा राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक तसेच सर यांच्यातर्फे रोपशेख सर तुम्हाला तुमच्या जे काही फ्युचर आहे तुमच्या ब्राईट फ्युचर साठी सर शुभेच्छा. आणि 7 स्टार एक दिवस महाराष्ट्रातील नव्हे भारतातील 1 नंबरचा ब्रँड व्हा अशी मी तुम्हाला आमच्या सरांच्या वतीने आणि कॉलेजच्या वतीने सर शुभेच्छा देतो. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. पुशारे सर एक ग्रुप फोटोग्राफ घेऊन घ्या. ओके सर. ओके सर्व पार्टिसिपंट त्यांचे कॅमेरा ऑन करायचे. All participants, please switch on your cameras. Yes, Mishra sir. Mishra sir. Yes sir, Kusare sir. Hello, Mishra sir. Hello, Mishra Yes, sir. Yes sir. Please take a selfie and take a screenshot. Yeah. Recorded. Thank you everyone. We move to end of the today's virtual visit. So I am Professor K.V. Kushare on the behalf of Rajarshi Shahu Maharaj Polytechnic and Eastern Nasik chapter. I take the opportunity to propose a vote of thanks to those who have directly and indirectly contributed to this virtual visit. I would like to thank our resource team, Dr. D.B. Upade sir, Mr. Rob-Sheikh sir, and Mr. B.S. Deshmukh sir for enlightening us with their knowledge about water chiller
water cooler, and dead body freeze. Today's visit was full knowledge and interesting things. So I also thanks Mr. Vilas Astekar sir, President Ishre Nasik chapter, and Mangesh Gaidani sir, and also thanks Mir Sanghvi sir, Regional Director, Ishre West Zone. So a special thanks to organizing committee, teaching and non-teaching staff and its coordination. Our heartfelt thanks to 7-star company staff and Mr. Rope Sexer. Also thanks to all department students for active participation. Now, prior permission, Dr. Dibu Pade sir and Vilas Astekar sir, we move to end of today's virtual visit. Thank you so much. Thank you.